संतोष देशमुखांच्या हत्येला 79 दिवस झाले असले तरी एक फरार आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही। फरार आरोपीला अटक करावी, आरोपींना मदत करणाऱ्यांना सह आरोपी करावं, अशा विविध मागण्यांसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आग्रही आहेत। न्यायाच्या प्रतीक्षेत धनंजय देशमुखांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्न त्याग आंदोलन सुरू केलंय। सरकारकडून जलद गतीने कारवाईची ग्वाही देण्यात आली असली तरी गावकरी या साखळी आंदोलनावर ठाम आहेत। पाहुयात या सगळ्याचा आढावा घेणारा राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट। ही दृश्य आहेत केस तालुक्यातल्या मस्साजोग गावची। 9 डिसेंबर 2024 पासून 2000 लोकसंख्या असलेल्या या गावातून शांतता, हास्य, स्थैर्य हरवल्यासारखं झालंय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 79 दिवस उलटले। देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी, आरोपींना शिक्षा देऊन कुटुंबियांना न्याय द्यावा, अशा इतर मागण्यांसाठी मस्साजोगमधील नागरिकांनी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसोबत गावातील 200 पेक्षा जास्त लोक या अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाले। साखळी पद्धतीनं आणखी गावकरी आणि बाहेरून येणारे लोक या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। ज्यावेळेस आंदोलन करतो त्याच्यानंतरच ह्यांना आरोपी दिसतो असं आम्हाला गावकऱ्यांना वाटतंय। पूर्ण महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ मस्साजोगमध्ये येऊन गेलंय आणि कलेक्टर साहेब माझ्या थोडंसं म्हणजे माहितीनं ते लातूर ते बीड डेली अपडाऊन करतात अशी माहिती वाटतंय मला। त्याच्यामध्ये त्यांना 200 मीटर आतमध्ये यायला वेळ मिळत नाही। हे दुर्दैव आहे आमचं की पोलीस स्टेशन असून नसल्यासारखं आहे। केच पोलीस स्टेशन, पोलीस यंत्रणेवर तर आमचा भरोसाच नाही। सध्या SIT, CID आणि SP ऑफिस या तिघांवर भरोसा आहे, पोलिसांवर आमचा भरोसाच नाही। प्रशासन ना करते पण आहे। मग आम्हाला हौस नाही किंवा आम्हाला गावकऱ्यांना असं हे नाही किंवा आंदोलनच करावं। अन्नत्याग करू नका असं आवाहन मस्साजोग दौऱ्यात खासदार सुप्रिया सुळेंनी केलं होतं। त्यांनी देशमुख कुटुंबियांशी फोनवरून आवर्जून संवाद साधला। आईची काळजी घ्या अशी विनंतीही त्यांनी देशमुखांना केली। मंडपात जेवढी ठिकाणी बसण्याची व्यवस्था होत आहे। लढाई मोठी आहे होत आहे। त्याच्यामुळे तुम्ही कोणी अंगावर कृपा करून काढू नका। मी तर म्हणत होतो ते करू नका, पण आता तुम्ही बसलाय तर त्याचा आम्ही मान सन्मान करू। आंदोलन स्थळी भेट देणारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी तपास करणाऱ्या पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। 6 ते 14 मधला ज्या प्रशासनाने, ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी तपास केला त्यावेळेसचे SP, या भागातले DYSP आणि पोलीस प्रशासनातले जे काही त्या पोलीस स्टेशनमधले प्रशासन होतं त्यांचे CDR तपासले, ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येतील। जे लोक ह्या आरोपींना जे मदत करत होते आणि जे रेकॉर्डवरती आले, म्हणजे ज्यांनी पैसे ट्रान्झॅक्शन ज्यांनी केलं, तो डॉक्टर वायबसे म्हणून आहेत, ज्याच्या गाडीमध्ये एक VIP ट्रीटमेंट सारखं त्यांना सोडत आलं, तो शिवलिंग मोराळे आहे, बालाजी तांदळे म्हणून, हे आत्तापर्यंत या गुन्ह्यामध्ये का घेतलं नाही हा प्रश्न त्यांचा आहे। आणि हे खऱ्या अर्थाने बरोबर आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनीही देशमुख कुटुंबियांची बाजू मांडत सरकारला प्रश्न विचारले। तसंच बीड जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावत देशमुख कुटुंबियांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आवाहन केलं। शिंदेंच्या काम करण्याच्या स्टाईलचं कौतुक करताना जरांगेंनी फडणवीसांवर निशाणा साधलाय। छक्के पंजे खेळता येत नाहीत मला। छक्के पंजामुळं दुसऱ्याचं कुटुंब डावावर लागतं। अशा टायमाला ते शिंदे साहेबच पाहिजे होते। काय फरक पडतो शिंदे साहेबांचं सरकार असताना फडणवीस कपामध्ये टाकले असते, टांगड्याला धरून आपलेले असते झाडा कुंकडे बी। अहो हे काय तिरस्कारासारखं वागणूक करावी। मवियाचे नेते सरकारच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करतायत, तर सत्ताधाऱ्यांकडून देशमुख कुटुंबियांना आश्वासन देण्यात येत आहे। आमची तयारी आहे जाण्याची, उद्धव ठाकरे साहेबांची जायची तयारी आहे। कुटुंबावरती आमच्या संवेदना आहेत देशमुख कुटुंबाविषयी। हे जे महाशय आहेत कोणी धस, ते म्हणतात ठाकरे साहेब येऊन काय करणार, तुम्ही काय केलं 2 महिन्यात, तुम्ही काय केलं ते उघडं झालंय ना, अजून बरंच उघडं व्हायचं आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी ज्या ज्या चौकशा त्या ठिकाणी अपेक्षित होत्या त्या चौकशा सरकारकडनं लावलेल्या आहेत।
आणि नेहमीच माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की या प्रकरणातील कोणताही आरोपी फाशीपर्यंत जाईल याकरता कुठलाही पुरावा सुटणार नाही. त्याकरता सरकारने पुढाकार घेतला आहे. शासन आंदोलनकर्ते ही चर्चा करेल आणि निश्चितपणे त्या परिवाराला पूर्ण न्याय देण्याच्या भूमिकेत शासन आहे. आंदोलनाची दखल घेत उपविभागीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना पत्र दिलं. शासन संवेदनशील असल्याचं सांगत आंदोलन मागे घेण्याची विनंती तहसीलदारांनी केली. आपण जे दिनांक 25/2/25 रोजीपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत त्याच्या अनुषंगाने तहसीलदार केज आम्ही एक पत्र दिलं होतं माननीय जिल्हाधिकारी महोदयांना. त्याच्या अनुषंगाने उपविभाग अधिकारी यांनी पण सदरील पाठपुरावा माननीय कलेक्टर सरांकडे केलेला आहे आणि सदरील प्रकरण हे शासन संवेदनशील असून ह्या प्रकरणामध्ये शासनाकडे आपल्या मागण्यासंदर्भात पाठपुरावा करण्यात येत आहे आणि प्रकरणी शासनाकडून योग्य ती कारवाई अनुसरण्यात येईल. तरी आपण आपले दिनांक 25/2/25 रोजीच्या अन्नत्याग आंदोलनापासून परावृत्त व्हावे ही विनंती असं माननीय उपविभाग अधिकारी यांनी आम्हाला कळवलेलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांच्या तपासावर पहिल्या दिवसापासून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. अशातच वाल्मिक कराड आणि त्याच्याशी असलेल्या संबंधांमुळे धनंजय मुंडे राजकीय टार्गेट ठरत आहेत. पोलिसांनी किंवा प्रशासनाकडून दिलेली काही आश्वासनं पूर्ण होत नसल्यामुळं मस्सा चौकच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलनाचं हत्यार उपसलंय. आता ग्रामस्थांचा विश्वास संपादन करण्याचं आव्हान सरकार आणि पोलीस यंत्रणेसमोर असणार आहे. गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.